हॅलो बेटा. हा तर काय जरा जे का बरं असं मी सांगतो ते सांगतो जरा सगळ्यांनी एक जरा करून तुला काय सगळे खबर आहे नेमके कसला दूरदुखीचा आणि झाला सगळं कुटुंबाला वाऱ्यावर सोबत जाऊ दे आता झालं असं झालं की काय तुम्ही आता ते जरा आईला पण जरा दे द्या आणि आपला हा जो आहे आपला तिथे सुभाष राऊत म्हणून तो आहे तिकडे तुमच्या संपर्कात आहे काही अडचण असेल तर आम्ही इथे मदत करणार आपल्या बहिणीला पण सांभाळा बरं का सगळ्यांना शाळा बिळा काय ते शिकवा तिथे पण काय अडचण असते तर तिथे बघतो बाकीचे पण काय अडचण असते तर ते प्रभाषला सांगतो मी पण आता तुम्ही जे आहे त्याच्यावर सगळं धीर धरा तुम्ही जर रडत बसला तर त्या लहान मुली पण रडत बसणार तुमची आई पण बिचारी ती पण रडू नको बरं का रडू नको बाई रडू नको म्हणून तर पाठवलेत पण माझं आता मुंबईला ताबडतोब पाठवले नव्हते बीडवरून पाठवले आमच्या भावांना पाठवलं तिथे बघता बरं का तू बोल जरा काय नाही आहे बरोबर मी लढतोय तो परत सगळ्यांनी शांत राहिले हा कशाला तुम्ही कसं लोकांना सांगा सगळ्यांना मी लढताना मी जेव्हा संपन्न आपण तुम्ही बघा काय तोपर्यंत तुम्ही काही काळजी करू नका बघतो काय करायचं बरं का बोल ना तू बाई काहीतरी बोल त्यांना शांत राहा बाबा शांत राहा काय करायचं ते तर आपल्या हातामध्ये नाही बाकी बरं मला माझ्या नोकरीचं खूप टेन्शन होतं पप्पाला 8 दिवसापूर्वीच मला बोलत करू काहीतरी करू सुभाष बरोबर मी सुभाष बरोबर कामावर ठेवतोय आणि त्याच्याबरोबर बघतो काय करायचं 8 दिवसापूर्वीपासून ते सतत म्हणत होते आता पूर्ण समाज ओबीसी मध्ये आलाय तर तुझ्या नोकरीचं कसं होईल त्याचं स्वप्न काय नाही होतं. अजिबात लढतोय तो परत सगळ्यांनी शांत राहिले कशाला तुम्ही कसं लोकांना सांगा सगळ्यांना मी लढताना मी जेव्हा संपलं मग तुम्ही बघा काय तोपर्यंत तुम्ही काही काळजी करू नका बघतो काय करायचं बरं का बोल ना तू बाई काहीतरी बोल त्यांना शांत राहा बाबा शांत राहा काय करायचं ते तर आपल्या हातामध्ये नाही बाकी बरं का बोल कुटुंबावर नाही येणं पाहिजे एवढंच नाही म्हणून तर सगळ्यांना सांगा शांत राहा तूच सांगा माझं नाव सांग बाबांनी सांगितलं काय होणार नाही तुम्ही काळजी करू नका कोणाचं काही कमी होणार नाही कोणाची मी असे पण काही होणार नाही हो सर आता रडू नका